गुजरातमधील मुंद्रा बंदरातील ड्रग्सचा लष्कर ए तोयबाशी संबंध, जप्त केलेले 21,000 कोटी रुपयांचं ड्रग्ज आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ला याचा थेट संबंध, एनआयएचा कोर्टात दावा. आरोपी हरप्रीत सिंग तलवारच्या जामिनाला देखील विरोध. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलं. दहशतवाद्यांचं ठिकाण लष्करानं शोधलं. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू, सूत्रांची माहिती. पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून. कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा. पहलगाम हल्ला प्रकरणी झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरची एनआयए चौकशी करणार. झिपलाईन ऑपरेटरसोबत सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याची देखील चौकशी होणार. पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्यात थांबेना. सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार. कुपवाडा आणि बारामुल्ला इथल्या नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर. भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्याचे आदेश. आदेश मिळताच कारवाईसाठी 2 मिनिटात सज्ज होण्याचे निर्देश. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा. अतिरेकी कारवाई विरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी. राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. तसंच राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार. महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार. तर सबर का फल मिठा होता है, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून पुण्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी. पुण्यातील भवानी पेठेतील प्रकार. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.